नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर सर्वप्रथम तर आज 8 मार्च आहे. तर 8 मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना, माझ्या सर्व महिलांना, सर्व भगिनींना अ, अ, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण महिला दिनाविषयी आज थोडंसं बोलणार आहोत. महिला दिन हा एकाच दिवशी साजरा होतो, म्हणजे वर्षातून एकाच दिवशी साजरा होतो. तर असं का? महिला दिवस हा वर्षातून एकदा साजरा होतो. एकच दिवस तिने काहीतरी कर्तृत्व केलेलं ते तुम्हाला म्हणजे दाखवायचं आहे का? वर्षभर का नाही? वर्षभर किंवा कायम का नाही महिलाला आपण महिला दिवस म्हणून साजरा करू शकत? मी असं म्हणत नाही की आजच्या दिवशी आपण महिला दिवस म्हणून साजरा करतो तो आपण पूर्ण सॉरी तो आपण पूर्ण वर्षभर साजरा करावा, तसंच नाही. फक्त एवढंच की जो जो आज तिला मानसन्मान आपण देऊ, की आज महिला दिवस आहे म्हणून तिला घरातले बाहेरचे प्रत्येक जण तिला हॅपी वुमन्स डे म्हणून म्हणतील. हॅपी वुमन्स डे, हॅपी वुमन्स डे. आईला, बहिणीला, बायकोला, मैत्रिणीला किंवा कोणी आपले नातेवाईक असतील त्यांना म्हणजे असं मनापासून बोलतील. मग तेच रोज तोच आदर जर तिच्याबद्दल आपण रोज ठेवला, रोज तिचे असे विचार आपल्या मनामध्ये आणले की बाबा नाही, ती वुमन्स डे रोज तिचा वुमन्स डे असला पाहिजे. आजच का, एकच दिवस, वर्षातून एकच दिवस का आपण निवडतोय? रोज तिचा आदर करा ना, तिच्यासंग प्रेमाने बोला. तिला जी इज्जत तुम्ही आजच्या दिवशी तर ती इज्जत तिला रोज द्या. ती पण खुश होईल. तिला काही नको असतं, काही पैसा पाणी काही नको असतं घरातल्या माणसांकडनं. गुलाबही नको तिला, म्हणजे काहीच नको असतं. असं म्हणतो ना की एक गुलाबाचं फुल जरी दिलं तरी ती खुश होती, तर तिला तेही नको असतं. एक गुलाबाचं फुलही नको असतं. फक्त प्रेमाचे 2 शब्द, बस तेवढेच तिला काफी असतात. तुम्ही एक शब्द तिच्यासोबत बोला, व्यवस्थित बघा. एका शब्दावरती ती दिवसभर घरामध्ये खुश राहून पूर्ण काम करण का? तर आज मला हा एक शब्द प्रेमाचा खूप छान पद्धतीने बोलला गेलेला आहे. मग तुमचं किती मस्त असं तुमचं संसार सुरू राहील. किती छान असं तुमचं रुटीन चालू आहे सकाळपासून. रोज फक्त एक शब्द, या तर सकाळी उठल्यावरती, या तर रात्री झोपता वेळेस. ती कोणी पण असू, तुमची आई असू, बहीण असू, पत्नी असू, मैत्रीण असू किंवा कोणी का असाना, तुम्ही तिला ते प्रेमाचा शब्द किंवा व्यवस्थित बोला, इज्जत द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये तिची रिस्पेक्ट करा, की तू अशीच आहे, तू तशीच आहे. किंवा तू म्हणजे बोलतात ना असं, की तू परक्या घरातून आलेली आहे, तू आमची नाही आहेस, असं कधी बोलू नका. थोडा तिच्या मनाचा पण विचार करा. ती एवढं घर, जिथे तिने जन्म घेतला, ज्या घरात तिने जन्म घेतला, तिचे आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक सर्वांना सोडून ती तुमच्या घरी आलेली असती. एवढा वर्ष तिथं लहानची मोठी होऊन सर्व तिचं पालन पोषण, शिक्षण वगैरे सर्व लहानची मोठी होऊन एवढं वर्ष ती तिचं घर सोडून तुमच्या घरी आलेली असती. लग्न करून तुमच्या घरी काही विचार न करता एवढंच की माझा साथीदार हा माझा आहे, व माझ्यावर प्रेम करणारा आहे, पण मीही त्याच्यावर जीवापाड प्रेम करा, एवढंच मनात ठेवून ती त्या घरातून ती या घरामध्ये आलेली असते, म्हणजेच माहेरहून सासरी आलेली असते. मग तुमचा अधिकार नाहीये का तिच्यावरती? तिला व्यवस्थित वागणूक देण्याचा, तिची इज्जत करायचा, तिला रिस्पेक्ट द्यायचा आहे ना? मग करा ना. आज तुम्ही घरात तिला रिस्पेक्ट देणार, तीच रिस्पेक्ट तिला बाहेरही भेटेल. आज तुम्ही त्या घरातल्या स्त्रीला घरातच रिस्पेक्ट देत नाही, इज्जत देत नाही, व्यवस्थित बोलत नाही, तिला बाहेर काय रिस्पेक्ट भेटणार आहे? कोणती स्त्री, घरामध्ये असो किंवा बाहेर असो, तुम्ही घरातल्या स्त्रीकडे स्त्रीसोबत व्यवस्थित बोला, तिला मान सन्मान द्या. मी असं म्हणत आहे मान सन्मान द्या म्हणजे तुम्ही तिला रोज तिच्यासाठी गुलाबाचं फूल आणा, रोज तिला पैशाच्या गठ्ठी द्या, रोज तिला सोनं चांदी आणा, रोज तिला अमकं तमकं खायला घाला, रोज तिला फिरायला न्या, रोज तिला हे करा ते करा, असं नाही बोलणार मी. तिला फक्त प्रेमाचे 2 शब्द काफी असतात, बस. तेवढ्यामध्ये ती आयुष्यभर खुश राहू शकते. या तर सकाळी 2 शब्द प्रेमाचे बोला, या तर रात्री बोला, दिवसभरात कधीही बोला. ती तुम्हाला कसलीच कमी भासू देणार नाही. आणि कधी तिचा अपमान करू नका. ती बघा, एकटी स्त्री असते, पण ती सर्व पचवून घेते. सुख दुःख ऊन सावली, कोणतीही स्त्री असाना,
घरामधलं काम करून जर ती जॉबला जाणारी असेल, जर ती घरात म्हणजे हाऊसवाईफ असेल, तर ती घरामधलं सर्व करून घर सांभाळते, मुलं, संसार, नवरा सर्व सांभाळून ती स्वतःलाही सांभाळून घरदार सर्व व्यवस्थित सांभाळते. आणि जर ती जॉबला जाणारी असेल, तर ती जॉबला घरातलं आवरून जॉबला जाऊन येऊन सुद्धा ती घर, नवरा, संसार सर्व सांभाळते. तरी तिच्या शब्दात उप सुद्धा निघत नाही, किंवा काही ती म्हणत नाही की ना मी आज खूप थकले किंवा काय. तिला माहिती आहे आपल्या संसारासाठी आपण करत आहोत, आपल्या नवऱ्याला आपण हातभार लावत आहोत. म्हणजे ती एवढी समजूतदार असते. ती प्रत्येक दुःख, प्रत्येक दुःख, प्रत्येक बोलतो ना आपण, प्रत्येक ठिकाणी ती सहन करू शकते. तर तिला कधी दुखू नका. तिला दुखवता वेळेस तुम्ही नक्की एकदा विचार करा की आपण तिला काय बोलतोय. भरपूर ठिकाणी स्त्रीला काय 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 बोललं जातं. आणि पहिलं तर स्त्रीचा मान सन्मान करायला शिका. आपली मुलगी असू, आई असू, बहीण असू, बायको असू, कोणी का असाना, त्या स्त्रीला मान सन्मान द्या. तिच्यासोबत व्यवस्थित बोला. तिच्यासोबत मोठ्या आवाजाने बोलू नका. तीही मोठ्या आवाजाने बोलू शकते, नाही बोलू शकत का? तिचा आवाज मोठा होऊ शकत नाही का? होऊ शकतो. तीही मोठ्या आवाजाने बोलू शकते. ती छान आवाज, पण ती कसं प्रेमाने एकदम बोलते का? तर तीही मोठ्या आवाजाने बोलली तर काय होईल? पण ज्यावेळेस स्त्रीची जेव्हा सहनशक्ती जेव्हा संपते ना, मग तेव्हाही ती बोलतात ना, कोणतंही रूप घ्यायला तयार असती. ती दुर्गा असू किंवा कालीमाता असू, कोणतंही रूप घ्यायला ती पण तयार असती. तर तुम्ही याचा विचार करा की आपण काय बोलतोय, किती बोलतोय. आणि सतवू नका. कोणत्याही स्त्रीला सतवू नका. तिचा अंत पाहू नका. अंत खूप बेकार असेल. जोपर्यंत ती घरात आहे तोपर्यंत घर पण आहे. एकदा का ती घरातून गेली का तुमचं संसार, घर बीर सर्व उद्ध्वस्त होणार, हे पण लक्षात ठेवा. स्त्रीला मान द्या, पहिला सन्मान द्या, तिच्या संग व्यवस्थित बोला. मी अगोदरच सांगितलं तिला काही नसतं पाहिजे, फक्त 2 शब्द प्रेमाचे बोललं ना, तर ती तुम्हाला दिवसभर त्या 2 शब्दावरती दिवसभर तुम्हाला नीट नेटका सगळं व्यवस्थित करून दाखवा. उफ तक नाही करणार किंवा काही मागणार नाही की आज दिवसभर माझ्या ह्या व्यक्तीने किंवा मला असं व्यवस्थित म्हणजे 2 शब्द प्रेमाचे छान असे मला बोललेले आहेत. तिला शिवी देऊ नका, तिचा अपमान करू नका, तिला कोणासमोर अपमान करू नका, तिला वाईट बोलू नका, तिला कमी लेखू नका. स्त्री कमी नाहीये. आज आज प्रत्येक महिला प्रत्येक पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. घरामधलं आवरून बाहेर जाऊन ती काम करत आहे, जॉब करत आहे. परत बाहेरून धक्काबुक्की खाऊन आत्ताच्या ह्याच्यामध्ये एवढा बोलतो ना आपण, कलयुग आहे. बाहेरचा जमाना माहिती नाही आपल्याला की बाहेर म्हणजे काय चाललेलं आहे, कशा मनस्थितीचे काय बोलतो ना आपण, वागणूक म्हणजे माणसं जे आहेत ना, कशा याच्या आहेत माणसं. तेवढ्या याच्यात जाऊन ती धक्काबुक्की करून तेवढ्या हे करून ती बाहेरून घरात येत आहे सुरक्षितपणे. ती तेवढी ठाम आहे की नाही, मला बाहेर जाऊन आपलं संरक्षण करायचं आहे. स्वतःचं संरक्षण ती स्वतः करू शकते. तिचं संरक्षण तिला कोणाची गरज नाही. पण त्यासाठी तिला आपल्या व्यक्तीची गरज असते. आपल्या माणसाने तिच्यावरती विश्वास ठेवावा. आणि विश्वास ठेवला तरच ती पुढे जाऊ शकते. प्रत्येक गोष्टी तिला साथ द्या. तिला कधी कमी लेखू नका की तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही. ती भरपूर काही करू शकते. एक स्त्री भरपूर काही करू शकते. तिला कधी कमी लेखू नका. माझं एवढंच म्हणणं आहे. घरात बघा मुलं आले, लहान मुलं असो किंवा मोठे असो, मुलं आले का पहिलं आई बाथरूममध्ये जरी असली, वॉशरूममध्ये जरी असली तोंड धुत, तरी पण मुलं पहिले उचलतात, आई आई, मम्मी मम्मी असं ओरडतात. तिने आवाज देऊपर्यंत. कधी विचार केलाय का, जर तीच घरामध्ये नसेल तर तुमचं घर कसं वाटेल? भन्नाट वाटेल, एकदम वाटेल ना, घर भन्नाट वाटेल ना. मग प्रत्येक ठिकाणी आपण तिला बघतो, आईच्या ठिकाणी तिला बघतो. आई असली पाहिजे. कशाला? आई असली पाहिजे. बायको असली पाहिजे. कशाला? बायको असली पाहिजे. मुलगी असली पाहिजे. कशाला? मुलगी असली पाहिजे. मैत्रीण असली पाहिजे. कशाला? मैत्रीण असली पाहिजे. हां, मग त्यांचे ह्या सर्व नात्यांचं आपण काय करायचं असतं? जे नाते असतात, पहिले तर आई असते. आईचा मान सन्मान करा.
आईसोबत प्रेमाने वागा. तिने आपल्याला जन्म दिलेला आहे. तिचे सुख दुःख विचारत जा, तिची काळजी घेत जा, तिच्याकडे लक्ष देत जा. हां, नंतर बहीण, आईच्या नंतर बहीण, तर बहिणीलाही प्रेमाने, बहिणीसंग प्रेमाने बोलत जा. किती दिवसाची असते ती पाहुणे आपल्या घरी, आणि जरी लग्न झालं तरी पण रोज येऊन राहणार आहे का ते आपल्या घरी? नाही. तर बहिणीला पण मान सन्मान द्या, तिचे पण सुखदुःख विचारत जा, तिला पण काय पाहिजे नाही ते बघत जा. ती तर मागणार नाही तुमच्याकडे कधी, पण तुम्ही तिच्याकडे थोडं लक्ष द्या, प्रेमाने तिच्यासोबत राहा, हसून खेळून राहा. तिसरं, बायको, ती सुद्धा दुसऱ्याच्या घरातून तुमच्या घरात आलेली असते ना, तिची पण काळजी घेत जा. ती जेवढी सगळ्यांना सोडून आली असते, ती जेवढी तुमच्या घराला, तुमच्या घरातल्या माणसांना, तुम्हाला जेवढा जीव लावते, तुम्ही थोडासा तिला जीव लावा. आपली म्हणून समजा. का भांडणं झाले म्हणून तिला बोलता, तू परक्या घरातून आलीस, तू इथून निघून जा, किंवा तू या घरची कोणी नाहीस, हे तुझं हक्काचं घर नाही, तू इथून निघून जा, किंवा काही वाईट शब्द वगैरे बोलता, असं बोलू नका. तिला इथे त्रास होतो, वेदना होतात, ती कोणाला सांगणार? ती त्या घरी जाऊन तर सांगू शकत नाही माहेरच्यांना की मला असे असे बोलतात सासरकडचे, किंवा सासरचे काय बोलतील ते माहेर जाऊन सांगू शकत नाही, आणि माहेरचे काय बोलतील ते सासरी येऊन सांगू शकत नाही. मधोमध कोण जुळतंय, कोण मरतंय? एक महिला, एक पत्नी, म्हणजे एक स्त्री, एक बायको. तर असं होऊ देऊ नका. प्रत्येक पुरुषांनी आपल्या घरातील प्रत्येक महिलेकडे प्रेमाने राहा, प्रेमाने बोला, तिचा तिरस्कार करू नका, तिला वाईट बोलू नका, तिला शिव्यागाळ्या करू नका. मी असं म्हणत नाही की जगामध्ये प्रत्येक पुरुष हेच करत आहे, नाही करत. असे भरपूर पुरुष आहे की ते आपल्या घरातल्या स्त्रीला, बहिणीला, आईला, बायकोला, सगळ्यांना मान सन्मान देतात, व्यवस्थित बोलतात. पण असे काही पुरुष पण आहेत की ते तिरस्कार करतात, सारखं रागराग करतात, व्यवस्थित बोलत नाही किंवा इज्जत देत नाही. तर आपण ते हे करायला पाहिजे जरा. मला असं वाटतं आपण थोडंसं महिला दिनाविषयी आज मी बोलत आहे, तर आपण थोडंसं बदलूया ना, पुरुषांचे विचार पण थोडेसे बदलूया. तर पुरुषांनी, मला तर काय त्या पुरुषांना असं म्हणायचं नाही की तुम्ही वाईट काम करता किंवा काय, त्यांना काय, मला काय कुठं कमी लेखायचं नाही. थोडेसे विचार बदला, थोडेसे विचार बदला, आपलं जग बदलन. ज्या महिला आत्ता बघा टेन्शनमध्ये जात आहेत महिला, की घरामध्ये असं चालू आहे, झगडे, भांडणं, हे ते, तर मला इज्जत भेटत नाही, मला मानसन्मान भेटत नाही. भरपूर साऱ्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्या वाईट लाईनीला बोलणार नाही, पण चुकीचा निर्णय घेत आहेत. चुकीचा निर्णय मी तुम्ही ऐकू शकता, तुम्हाला समजू शकता की तुम्ही चुकीचा निर्णय म्हणजे काय घेऊ शकता. अरे मला एक खोलून दे, बंद झाले. चुकीचा निर्णय म्हणजे काय घेऊ शकतात. प्रत्येक गोष्टी असा चुकीचा निर्णय घेत आहे की आम्हाला म्हणजे घरामध्ये असं होतं तसं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगितलं. तर असा चुकीचा निर्णय स्त्रीने नाही घेतला पाहिजे. जन्म हा एकदाच आहे, परत परत आपल्याला जन्म भेटणार नाहीये. तर स्त्रीने आपला हक्क घ्यायला घाबरू नका, लढायला शिका, खंबीरपणे उभं राहायला शिका. कोणी जर तुम्हाला बोलत असेल ना, तर तुम्ही पण बोला, उलट बोलू नका, पण त्याचा व्यवस्थित जबाब द्या. आणि सारखं वारंवार जर तुम्हाला उलट ऐकायला येत असेल तर अजिबात थांबू नका. दुर्गा व्हायची, तुमची काय बोलतात त्याला, तुमची वाट लागायची, मला थोडेसे शब्द हे होतात, पण तुमची वाट लागायची, तुम्ही वाट बघू नका. तर तुम्ही सरळ उभे कसे राहता तिथे तुमच्या पायावरती, हे तुम्ही बघा. मी आज एवढं कळकळून सांगते ना, जेव्हा आपण थांबले जरा, तर मी तुम्हाला आता काहीतरी थोडंसं वाचून दाखवते. जर खोलून दे 2 मिनिटं. तर काय बोलायचं काय नाही एवढं काय ठरून बसले नाही, पण मला जे बोलता आलं ते मी तुमच्यासमोर बोललेले आहे. तर मी थोडंसं आता मला जे आवडलं, जे मनाला म्हणजे हे झालं, टच झालं, ते मी तुम्हाला थोडं बोलून दाखवते. स्त्री म्हणजे आयुष्याच्या रंगमंचावरती कुठलीही तालीम न करता प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या देवीचं अनोखं रूप आहे. स्त्री म्हणजे आयुष्याच्या रंगमंचावरची कुठलीही भूमिका तालीम न करता प्रत्येक भूमिका यशस्वीपणे पार पाडणाऱ्या देवीचं रूप आहे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल, स्त्री म्हणजे आयुष्याच्या रंगमंचावर कुठलीही तालीम वगैरे तिला काही नको.
प्रत्येक भूमिकेत यशस्वीपणे ती पार पडलेली आहे. सुख दुःख ऊन सावली कशी असू द्या. मी थोडक्यात तुम्हाला सांगत आहे. आणि दुसरं एक, ज्या स्त्रीला आई ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊ शिवबा झाला. तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. अशा अनेक रूपी स्त्री शक्तीला माझा शतशत प्रणाम. शतशत प्रणाम. दुसरे, देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा. देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा. सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला. सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला. ही एकच प्रार्थना करा. तुम्ही खूप सुखी होता. जन्म द्यायला आई पाहिजे. राखी बांधायला बहीण पाहिजे. गोष्ट सांगायला जन्म द्यायला आई पाहिजे. परत एकदा बोलते, टाइम थोडं डिस्टर्ब झाले होते. राखी बांधायला बहीण पाहिजे. गोष्टी सांगायला आजी पाहिजे. हट्टा पुरवायला मावशी पाहिजे. पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे. जीवनाच्या सोबतीला मैत्रीण पाहिजे. आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे. पण हे सर्व करायला आधी एक मुलगी जगली पाहिजे. बरोबर आहे की नाही? हे सर्व तुम्हाला पाहिजे. हे सर्व नाते तुम्हाला पाहिजे, टिकवायचे आहेत. पण त्यासाठी एक मुलगी जगवा. एक मुलगी जगवा. हे समजलं का तुम्हाला? एक मुलीला जगू द्या. एक स्त्रीला जगू द्या. तिला छळू नका. तिचा आदर करायला शिका. थोडं आता हे मी महिलांसाठी खास बोलत आहे. प्रत्येक महिलांनी हे ऐकायचं आहे व्यवस्थित आणि स्वतःलाच आपल्या मनाला सांगायचं आहे किती पटते. थोडं आणखी जगूया. थोडं आणखी जगूया. थोडं स्वतःला समजूया. थोडं आणखी जगूया. थोडं स्वतःला समजूया. थोडं स्वतःला ओळखूया. थोडं स्वतःला पण ओळखा. थोडं स्वतःमध्ये रमूया. रमा ना स्वतःमध्ये. काय तुमची आवड आहे? आवड निवड आहे ना तुम्हाला? की सर्व घरातल्यांचीच आवड निवड करणार नाही. थोडं स्वतःमध्ये रमूया. तुमची आवड निवड जपा. स्वतःमध्ये रमा. टेन्शन घेऊन बसू नका. महिला दिनी सर्वजण शुभेच्छा देतील. महिला दिनी सर्वजण शुभेच्छा देतील. पण थोडंसं थांबून तुम्ही स्वतःला शुभेच्छा द्या. महिला दिनी सर्वजण शुभेच्छा देतील. पण थोडंसं थांबून स्वतःलाही शुभेच्छा देऊया. हॅपी वुमन्स डे. हे लक्षात ठेवा. हे शब्द लक्षात ठेवा. स्त्री कधीही मागे न हटणारी, कुठल्याही परिस्थितीत तोंड देणारी आहे. त्यात समाधान मानून आपला संसार करणारी, आपल्या कुटुंबामागे खंबीरपणे उभे राहणारी, मुलगी, आई, बहीण, आजी अशा खूप साऱ्या नात्यांना बांधून ठेवणाऱ्या त्या स्त्रीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदी मध्ये सांगते. स्त्री सबको पसंद है. सबको पसंद है लेकिन उसकी स्वतंत्रता किसी को पसंद नहीं है. आता मराठीत सांगते. एक स्त्री सर्वांना पसंत आहे. सर्वांना आवडती. सर्वांना पसंत आहे. स्त्रीला बघायला सर्वांना आवडतं. घरात, बाहेर, आजूबाजूला. पण जी तिची स्वतंत्र आहे ना, स्वतंत्रता म्हणजे ती घरात बसलेली चालेल. घरात पडू द्या, मरू द्या, आजारी पडू द्या, टेन्शन मध्ये जाऊ द्या, डिप्रेशन मध्ये जाऊ द्या, काम करू द्या, काही होऊ द्या, ती घरात बसलेली चालेल. पण ती बाहेर जाऊन कामधंदा करून खुश राहील. तिला जगायचं तसं जगत, तर ते कोणालाही मंजूर नाही. म्हणजे स्त्री सगळ्यांना आवडती, पण तिची जी स्वतंत्रता आहे ना, ती कोणालाच पसंत नाही. का? ती स्त्री नाही, ती मनुष्य नाहीये. तिला जगण्याचा अधिकार नाहीये. मग तिला स्वतंत्रता का नाहीये अजूनपर्यंत? स्वतंत्रता तर नाहीच आहे, पण बाहेर तिचं संरक्षणही नाहीये. आहे का संरक्षण तिचं?
नाहीये तिचं संरक्षण. मग तिचं संरक्षण करण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण एकजुटीने राहिलं पाहिजे. मला सर्व जे जन्स आहेत त्यांनी सर्वांनी हा विचार केला पाहिजे, ती एक स्त्री आहे. स्त्रीकड कोणत्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे, वाईट दृष्टिकोन बघण्याचा नाही. आपण घरामध्ये जी आपली आई असते, बहीण असते, बायको असते, मैत्रिणी कोणी असू दे, तिच्याकडे कोणत्या नजरेने बघतो आपण, कसं बघतो आपण. मग बाहेरच्या स्त्रीकडे का वाईट नजरेने बघितलं जातं? या एक कारणामुळं स्त्री बाहेर बोलतो ना आपण, सेफ नाहीये. स्त्रीला पहिलं बाहेर सेफ करायचं आहे. ह्यासाठी गरज आहे ती पुरुषांचीच. हे सर्व पुरुषांनीच लक्षात घ्या की बाहेर स्त्री कशी सेफ राहिली पाहिजे, तरच तिला घरातून पण सपोर्ट भेटेल की तू बाहेर जाऊ शकतीस. मेन घरामध्ये तिच्यावरती विश्वास नसतो की तू बाहेर जाऊ शकतीस. या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये तू व्यवस्थित चालू शकतीस. तुझा पाय कधी डगमगणार नाही हे तिला विश्वास असतो. तिला माहिती असतं की ती सर्व काही व्यवस्थित पार पाडू शकते. दुसरे पुरुष ना तू मग हे चालायचंच. पावित्राच्या पारंड्यात स्त्रीला तू तोलायचंच. पुरुष ना तू हे चालायचंच. वाटेल तेव्हा तिच्याशी आबोला तू धरायचा. वाटेल तेव्हा तिच्याशी आबोला तू धरायचा. मनाला येईल तेव्हा अपमानही करायचास. पुरुष ना तू हे चालायचंच. स्वतःच्या मर्जीप्रमाणे हवं तसं वागायचंच. स्वतःच्या मर्जीप्रमाणे हवं तसं वागायचंच. तिच्या वागण्याचं मात्र स्पष्टीकरण मागायचंच. पुरुष ना तू हे चालायचंच. ओझ तुझ्या अपेक्षाचं आयुष्यभर लादायचं. ओझ तुझ्या अपेक्षाचं आयुष्यभर लादायचं. तू चुकलास तर चालेल पण तिने नाही चुकायचं. पुरुष ना तू मग हे चालायचंच. बनून तुझी सहचरणी संसार करते सुखाचा. केलाय का तू कधी विचार तिच्या मनाचा? केलाय का कधी विचार तिच्या मनाचा? नाही. पुरुष ना तू मग हे चालायचंच. अर्धांगिनी तुझी ती समजून घे तिला थोडं. अर्धांगिनी तुझी ती समजून घे तिला थोडं. सुटता सुटता सुटेल या संसाराचं कोढ. आहे की नाही बरोबर? अर्धांगिनी आहे ना तुझी ती, मग समजून घे तिला थोडं. सुटता सुटता सुटेल तुझ्या संसाराचं कोढ. आणि खरं सुटून जाईल जर एकमेकांनी समजून घेतलं, प्रेमाने राहिले तर कोढ पण सुटून जाईल. हे मग कळेल तुला दिसतं तसं नसतं. जगून बघ एकदा बाई पण काय असतं. बाई पण काय असतं हे जगून बघ एकदा, मग कळेल तुला. अजून एक काही आवडलं का माझं थोडंसं बोललेलं हे मला सांगा. मला तेवढं बोलायचं समजत नाही पण तरी मी बोलते. एका घरची ती धनाची पेटी, दुसऱ्या घरची ती लक्ष्मी. एका घरची ती धनाची पेटी, दुसऱ्या घरची ती लक्ष्मी. दोन घराचं दान तिच्या पदरात तरीही ती परकी. दोन घराचं दान तिच्या पदरात तरीही ती परकी. माहेरशाला झालं पण का तरी सासर हक्काचं. सासर नाही हक्काचं. माहेरशाला झालं पण का सासर नाही हक्काचं. एक म्हणतो दिल्या घरी सुखी राहा, दुसरा वेळ आली का म्हणतो तू घरी जा. एक म्हणतो दिल्या घरी सुखी राहा, दुसरा म्हणतो वेळ आली का तू तुझ्या घरी जा. दोन घराचं दान तिच्या पदरात तरीही ती परकी. दोन घराचं दान तिच्या पदरात तरीही ती परकी. एका घरात झाली हास्याचा झरा, दुसऱ्या घरी झाली हास्याचं कारण. सजवली दोन्ही घरे तिने तरीही ती परकी. तिला गुलाब नाही मिळाला तरी चालेल, तिला तिच्या हक्काचा आदर मिळाला पाहिजे. तिला गुलाब नाही मिळाला तरी चालेल पण तिला तिच्या हक्काचा आदर मिळाला पाहिजे. आणि हे सर्वांनी लक्षात ठेवा, ती एकदा का तापली तर शांत लवकर होणार नाही. हिंदी मध्ये सांगते, स्त्री व्यर्थ नहीं हूं मैं,
इस सृष्टि का अर्थ हूँ मैं, व्यर्थ नहीं हूँ मैं, इस सृष्टि का अर्थ हूँ मैं. स्त्री म्हणजे काय असते हो? स्त्री सुद्धा मनुष्यच असते. तिलाही तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन, चिडवली तर वाघीन, कडाडली तर वीज असते. तिच्या गर्भात भविष्याचे बीज असते. एक औरत की कहानी हिंदी मध्ये सांगते नाही मग. बस इतनी सी है कि खुद घर में कैद हो जाती है. एका स्त्रीची कहाणी एवढीच आहे. स्वतः घरामध्ये कैद होते ताकि घर के अन्य सदस्यों को आजाद रखकर अपने सपने पूरे कर सके. कारण की घरच्या सगळ्या सदस्यांना आजाद करून त्यांचे स्वप्न ते पूर्ण करू शकेल म्हणून ती घरामध्ये कैद होती. ती जर कैद झाली नाही तर हे कोणी घरातले जे सदस्य आहेत ते त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण करू शकणार नाही. कसे करणार? सगळ्या घरातलं ती काम करते. सगळं घरातलं काम करते सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत. तरी त्या स्त्रीला काय बोललं जातं? तू काय करतीस? तू काय करतीस? तू काहीच करत नाही. तू फुकट खातीस. तू भिकारी आहेस. तुझी लायकी काहीच नाहीये. तू इथून निघून जा. हे सर्व त्या स्त्रीला बोललं जातं. ती इथे ठेवली, सर्व इथे ठेवती. वाईट वाईट शिव्या दिल्या जातात. तिचा अपमान, तिचा वेळोवेळी अपमान केला जातो. का? ती स्त्री आहे, तिच्या पाठीशी कोणी उभं नाहीये म्हणून. पण ती एकटी नाहीये. तिच्यामध्ये ती ताकद आहे सगळं सहन करण्याची. एकदा वेळ आली का ते सगळं दाखवण्याची. उसके बाद भी यह सुनना पड़ता है, घर में पड़े करती क्या हो. याच्यानंतर पण तिला हे ऐकावं लागतं, घरात पडल्या तू करतीस काय. बरोबर आहे ना? घरात पडल्यावर ती करते तरी काय नाही करत. घरात पडल्यावर ती करते काय नाही करत. स्त्रीला मान सन्मान द्या. स्त्रीला मान सन्मान द्या. तिला मान सन्मान पाहिजे. काही नको तुमच्याकडून, काही नको. ती एकदा तुटली ना तुटल्यावर परत कधीच ती जुळणार नाही. तिला तुम्ही जेवढा सन्मान देता, तुम्ही एक वेळेस मंदिरामध्ये जाऊ नका, एक वेळेस देवाची प्रार्थना करू नका, पूजा करू नका. मला पैसे पाहिजे ना, धन दौलत पाहिजे, खूप मोठं व्हायचं आहे, तर तुम्हाला मंदिर जायची गरज नाहीये. जी घरातली तुमची स्त्री आहे ना, तुमची पत्नी, तुमची आई, तुमच्याकडे बहीण आहे, पत्नी आहे, आई आहे, मुलगी आहे, त्यांचा मान सन्मान करा, त्यांची इज्जत करा, त्यांची रिस्पेक्ट करा, त्यांना वेळोवेळी मान सन्मान द्या, त्यांचा आदर करा. बघा तुमच्याकडे सर्व कसं भरभरून येते. तुम्ही कधी तिला वाईट बोलू नका, तिचा अपमान करू नका. अपमान केलं ती सर्व लक्षात ठेवती, मनामध्ये ठेवती. जेव्हा ती एकटी बसती ना त्यावेळेस ती सर्व विचार करत असती की आपल्यासोबतच का असं, माझ्यासोबतच का असं. मी पण हे करू शकते, ती स्त्री पण रागाला आली, ती पण हे सर्व करू शकते, पण ती कधी करते का नाही. का तर आपल्या मुलांसाठी, आपल्या संसारासाठी, आपल्या इज्जतीसाठी ती गप्प बसती. तिने पण हेच जर केलं तर संसाराची, घराची राख रांगोळी व्हायला उशीर लागत नाही. मुलं इकडे तिकडे बिथरतात, नवरा बिथरतो, हे सर्व सहन करून ती एकजुटीने राहती. तिचा राग ती घेऊन घेती. तिला पण खूप राग येतो, तिप्पट तिला राग येतो, पण ती सगळं सहन करते, सगळं घेऊन घेते. का? तिच्यासाठी नाही, तिच्यासाठी काहीच नसतं. तिच्यासाठी का तिचं काय भलं होणार असतं का? नाही. ती दुखावलेली असते. ती फक्त तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या मुलांसाठी, तिच्या संसारासाठी, तिच्या इज्जतीसाठी, तिच्या आई वडिलांनी जी शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीसाठी, बस तेवढ्यासाठी ती सर्व सहन करत असती. पण तिची सहन करण्याची पण एक लिमिट असते. तिला कधी तुम्ही काय बोलतात त्याला, तिला कधी तुम्ही डवचू नका की तू हे करू शकत नाही. तिला कधी तुम्ही डवचू नका की तू हे करू शकत नाही.
जर ती पेटली ना तर ती काय करू शकते हे कोणालाही अजून माहिती नाही, हे पण लक्षात ठेवा. जिद्द असते एक, जिद्द जिद्दी ती उतरून दाखव की ती काय करू शकते. चॅलेंज कधी कुठल्या स्त्रीला देऊ नका, चॅलेंज कधी कुठल्या स्त्रीला देऊ नका.